जाऊ दे, पण यावेळेस ही आनंदी गणपतीच्या सगळ्या ऑर्डर पूर्ण करणार आणि तुमची मूर्ती तुम्हाला वेळेवर मिळणार. मी गॅरंटी देते तुम्हाला. मी लिहून ठेवते हा तुमचं बुकिंग. हो ठीक आहे, लिहून ठेवा, येतो आम्ही. हाय सावंत. हे काय आणि कसं बोलतेस तू? काय म्हणजे काय? वहिनींच्या अडचणींचं भांडवल करून आपल्याला कुठलीही कामं मिळवायची नाहीये. आणि ही गोष्ट सगळ्यांना सांगण्यासारखी आहे का? आणि तुला काय खात्री आहे ग की गणपती असेपर्यंत त्या इथेच असतील? त्यांच्या घरच्यांचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे हे तुला माहित नाहीये. मला माहिती आहे. पण त्यांना वाटेल तेव्हा त्या इथून जातील. अरे माझी बोलण्याची वेळ चुकली रे. मला असं बोलायचं नव्हतं, पण चुकून तोंडातून गेलं बघ माझ्या. पण काय झालं बोलले तर? मला तिला उगाचच खोटी आशा दाखवायची नाहीये. आणि मला सांग, आज 10 दिवस झाले हिच्या नवऱ्याचा साधा फोन सुद्धा आला नाही. हे बघतोच आहोत ना आपण सगळे. आणि अशा माणसाकडे मी काय हिला परत पाठवणार आहे का? आनंदी बहिणी, आय एम सॉरी. आईचं बोलणं मनावर घेऊ नका. तुमच्यावर असं कुठलंच बंधन नाही की काम संपेपर्यंत तुम्ही इथेच थांबायला हवं. नाही, तुम्हाला जेव्हा वाटेल घरी जावंसं तेव्हा मला सांगा. मी तुम्हाला स्वतः सोडून येईन. नंदू दादा, मी तुम्हाला वचन देते, मी काम अर्धवट नाही सोडणार. काम पूर्ण करणार मी. नंदू दादा, अहो विसरूनही गेले मी ते. आनंदी वहिनी, मला माहिती की तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात. खरं तर आईला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, पण कधी कुठे काय बोलावं तिच्या बोलण्यावरती ताबा राहत नाही कधी कधी. नंदू दादा, त्यांनी मला इथे राहायला जागा दिली, हेच खूप झालं. अहो किती उपकार झाले त्यांचे माझ्यावर. खरं तर त्या खूप काळजी करतात माझी. आणि माझं आणि ह्यांचं भांडण झालंय, ते मला सोडून गेले, ह्याचा अर्थ असा थोडी आहे की आता आमचं नातं संपलंय. पण मावशी जे काही बोलत होत्या ते पण खरंच आहे. इतके दिवस झाले मला इथे, एकही फोन नाही केला त्यांनी मला. कदाचित आबांशी त्यांचं बोलणं झालं असेल ना, म्हणून चौकशी करत असतील माझी. पण त्याच्या पुढे काय? कदाचित त्यांच्या मते हे नातं संपलंय. नाही बहिणी, असं नसेल. नसू द्या नंदू दादा, असं नसूच द्या. मी देवापुढे अशीच प्रार्थना करते की असं काही नसायला हवं. तुम्हाला सांगू, मी त्या दिवशी त्यांच्या ऑफिसला गेले होते ना, आपण बनवलेले मोदक आणि उंदीर द्यायला, त्यावेळी बघितलं मी त्यांना. तसे बरे वाटत होते ते. कदाचित मला जेवढा त्रास होतोय ना तेवढा नसेल होत त्यांना. नसेल भेटायचं त्यांना, मला माझ्याशी बोलायचं नसेल कदाचित त्यांना. मी काय करू शकते नंदू दादा? असं असेल तर मी काहीच करू शकत नाही. पण एवढं मात्र नक्की की माझं त्यांच्यावरचं प्रेम कमी नाही झालंय. हे राजा, हे सोना, काय झालं रे बाळा? काय झालं? काय करून बसलो आहे? माझ्या आनंदाने माझं घर, माझं आयुष्य, माझा संसार सांभाळ. मी काय केलं?
काहीच नाही केलं त्याच्यासाठी. तिच्या आबांना मी शब्द दिला होता की ती माझी जबाबदारी आहे. कुठे जबाबदारी मी पार पडली. मी खूप चुकलोय. मी रमाला गमावून बसलो. आता मी आनंदीला सुद्धा गमावून बसतो की काय मला असं वाटायला लागलं. ए राजा नको ना असं करू, रडू नको. अरे भेटेल ना आनंद, भेटेल. कुठे जाणार आहे ते? नाही कुठेच नाही. मी शोधतोय त्याला, ते कुठेच सापडत नाही. ते नाही सापडले तर मी आबांना काय उत्तर देऊ? मी कसा वागलो तिच्याशी, मी काय करून बसलो. तिला जर का काही झालं नाही त्यासाठी सर्वस्वी जबाबदार मीच असणार. मी सगळं काही गमावून बसतो. मला तर भीती वाटते. राघवा ए राजा नको ना, रडू नको तू, रडू नकोस. ती बघ पोराली, रडू नको. मी चुकलोय. मी तुझा सुद्धा दोषी आहे. आतू चल आपण आता आईला शोधायला जाऊया. कशी शोधणार तू बाळा? फोन नाही लागत आहे ना. आजी मी तिला सगळीकडे शोधेल पण मला आई हवी आहे. काय करायचं आता सांग? कसं समजवायचं एवढ्या लेकराला? तुम्ही दोघींनी थांबा बघू. चिंगू इकडे चल, इकडे बस. शांत, एकदम शांत. शांत व्हा आधी दोघींनी पहिल्यांदी. दगडाच्या काळजाची आहेस का ग? शांत बस काय? आ तुझी वहिनी हरवलीये, कुठेतरी निघून गेली, तुला काहीच काळजी नाही? तुझ्या पडत्या काळात ती तुझ्या पाठीशी होती. तिचं काय झालं याचं तुला अजिबात काहीच वाटत नाहीये ना? काय शांत राहा? अशी कशी शांत राहू शकतेस तू वर्षा? मी शांत आहे कारण मला माहिती आहे आनंदी कुठे आहे. काय? आतू कुठे आहे आई? नाही ते मी नाही सांगू शकणार. अगं बोल. मी फक्त एवढं सांगू शकते की आनंदी जिथे आहे तिथे सुखरूप आहे. हा, आणि मी तिला शब्द दिलाय की ती कुठे आहे हे मी कुणाला सांगणार नाही. त्यामुळे मी नाही सांगू शकत. शब्द घ्या चुलीत. मला सांग ती कुठे? मला भेटायचंय. मला माझ्या सुनेला भेटायचंय. मला सांग वर्षा. मला पण नाही मी नाही सांगू शकत. ए बस खाली. अरे वर्षा मुकाट्यानं सांग ना, थोबाडी दे ना मी तुला. काय तुझं का हट्ट करतेस? अगं मग सांग ना. चिंगो हट्ट करायचा नाही. हा वर्षा काय करू बाई? पाय धरू का तुझे? हा मी ऑपरेशनची बाई, आता तुझे पाय धरते. हा मला सांग कुठे आहे? काय करतेस आई? थांब. बरं सांगते पण एका अटीवर. अगं बाई बर, तुझ्या सगळ्या अटी मला मान्य आहे. सांग बाई, तोंड उघड. मी तुम्हाला सांगीन आनंदी कुठे आहे, पण तुम्ही दोघींनी तिला भेटण्याचा हट्ट करायचा नाही. कळलं? ही अशी कशी वाटे? नसेल मान्य तर मी नाही सांगत. बस गा, बस जाग्या. काय? बाप रे, किती कठीण आयुष्य आहे तुझं. इतकं सगळं आयुष्यात घडलं आणि आपल्या बाबांना काही कळू नये, त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना न सांगता इथे निघून आलीस आणि आता स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करतेस. छान आहे हे सगळं. आणि हे सगळं करत असताना आपल्या लोकांसाठी डबा करता येत नाही, त्यांच्या आवडीनिवडी जपता येत नाहीत म्हणून वाईट वाटतंय. म्हणजे बरोबर आहे, वाटणार. पण खरं सांगू तुला, अगं हे मिळणारच आहे ना तुला परत. अगं हे काही कायमचं गेलेलं नाही तुझ्या आयुष्यातून, हो की नाही? पण खरंच सांगते, त्यात रमणं, फक्त त्याच त्या भोवतीच आपलं आयुष्य शोधणं हे काही बरोबर नाही. म्हणजे आई, बायको, मुलगी,
सून ही आपली ओळख आहेच, पण त्या पलीकडे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची संधी दिली आहे तुला देवानं. मला कधी आयुष्यात नाही मिळाली तुझ्यासारखी संधी. मला खरंच आवडलं असतं स्वतः काहीतरी करून दाखवायला. म्हणजे मी आता या आयुष्यात सुखी नाही असं नाहीये, पण माझी एक वेगळी ओळख निर्माण करायला आवडलं असतं ना. हा, कथ्थक विशारद आहे मी. हो, हातातलं लाटणं आणि कालथा बघून तुझा विश्वास नाही बसणार. फर्स्ट क्लास मिळाला होता मला. त्या स्टेजवर ना स्वतःचं विश्व निर्माण करायचं होतं. माझी स्वतःची अकॅडमी सुरू करायची होती. त्या छोट्या छोट्या मुलांना शिकवायचं होतं. जमलंच नाही. आता घरात कोणी नसताना ना घुंगरू आहेत माझे, कपाटातून काढते, छान छान ऐकते आणि परत ठेवून देते. बरं वाटतं. मला नाही मिळालं ठीक आहे, पण तुला दिली ना आयुष्याने एवढी मोठी संधी स्वतःला प्रूव्ह करायची, तुला हवं ते करून दाखवायची. त्यामुळे आता तुझ्या परिस्थितीतून जातीयस ना, तिच्याकडे निगेटिव्हली वगैरे बघू नको, पॉझिटिव्हली बघ. आणि आपल्या कुटुंबाला सोडून आपण हे सगळं करतोय, असं गिल्ट वगैरे वाटून घ्यायचं नाही. आनंदी, कोण जाणे तू हे जे काही करतेस त्याच्यामुळे तुझ्या कुटुंबाला एक वेगळी ओळख मिळेल, तुला एक वेगळी ओळख मिळेल. आणि मग काय आपला नवरा, आपली मुलं, आपल्या घरची माणसं आहेतच आपल्या बरोबर. एक मागू? नाही नका म्हणू. काय मी माझ्या आजूबाजूला माझी माणसं जमा केली जी खूप काळजी घेतात माझी, खूप जीव लावतात मला. पण याचा अर्थ असा नाही की मी माझी माणसं विसरली, माझं घर विसरली, मी तुम्हाला विसरली. मला आठवण येते सगळ्यांची, घरच्यांची. पण माझ्या तत्वांना जर तुम्ही स्वीकारू शकत नसाल ना, तर मी नाही येणार घरी. अहो, स्वतःची काळजी घ्या, माझी काळजी नका करू आणि मला शोधण्याचा प्रयत्नही नका करू. आनंदी, अरे उठ रे. अरे चिंगीचा रिझल्ट आहे आज, विसरलास का रे बाळा? राघवा, आई काय झालं? अगं बघ ना, दरवाजाच उघडत नाहीये. किती वेळ ठोठावते, काय होऊ नाही चू नाही त्याचं काय कळत नाही मला. तू इकडे, मी बघते. बघ जरा. दादा, दार उघड. अगं तो आता एवढा वेळ ठोठवल्यावर उठायचं राहिलाय का? तो उठला असेल पण तो उघडत नाहीये. दादा, ए दादा, दार उघड रे. वर्षा, हा मी काय म्हणते, हा, एकदा मी जे काही बोलले त्याच्यावर विचार करणं, बघतेस तू त्याची अवस्था. गप्पा बस. मला कळतंय तू काय म्हणतेस, पण हे होणार नाही, सांगून ठेवते तुला. तू थांब जरा. दादा, ए दादा, दार उघड रे. दादा, आई आई थांब, मी बबनला बोलवून आणते, थांब जरा. बबन काय करणार आहे? आजी 11 वाजता स्कूल मध्ये पोचायचं होतं, अजून नाही आलाय हा बाहेर. बाबा, दार उघड ना. अरे राघवा, अरे चिंगीचा रिझल्ट आहे रे आज, आणायला जायचं होतं की नाही? उघडणार रे बाळा. आई बबन आला. आला का राजा? चिंगू, तू बाहेर ये, बाहेर ये. राजा बबन बघ रे. ये. बघ बघ. हा बघतो. ये, हळूहळू ये.
बघ रे राजा बाबा. साहेबानू, हो साहेबानू, दरवाजा उघडा. अरे बोल रे काहीतरी, काही बोलतच नाहीये. बबन दादा तुला काहीतरी करून ते उघडता येते का लॉक बघ ना रे. थांबा थांबा. बघ जरा, मला ना तर जीव माझा वर खाली व्हायला लागला. मला कळत नाही. शांत हो, करेल बबन दादा करेल. थांब राघवा दादा. बघ. अगं बाई उघडला. दरवाजा उघडला. उघडला. वर्षा चिंगीला घेऊन जा, तिची सगळी तयारी कर. हो चल चिंगी चल चल बाळा आपण मी तयार होऊ. आणते बाबांना, आणते बाबा आणते आणते आणते. मला हे बरं बघ, बाबा आहे ना तयार होऊन येईल बाहेर. आपण तोपर्यंत तुझी तयारी करू. हा हे बघ तुझे केस बांधायचे आहेत ना, मी छान बांधून देते. चल 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 चल. आई मी घेतो आतमध्ये. मला आतमध्ये घे. सावकाश ठेव. राजा बाबा पाणी गरम आहे ना रे. होय. शाबास. तू बस थोडा वेळ बाहेर. हा याला आंघोळ घालते. खूप काम केलंस तू आज राजा. काय लागलं तर सांगा मला. हो सांगते सांगते. जा. ते आणि आई नकोय ना, मला नाही करायचं. हे जसं आहे तसंच राहू दे. आता जिने मला जगायला शिकवलं ती नाहीये. मला तर कसलाच मोह नाही राहिला. तिने शिकवलं ना तुला जगायला. हा मग जग ना. का असा महिलासारखा पडून राहिलास. तिनं या घराला आनंदी बनवलं ना, मग तसा आनंद टिकव ना या घराचा. शिस्त लावली ना या घराला, ती शिस्त बिघडू देऊ नकोस. हा या घराचं घर पण तसंच ठेव जसं तिने ठेवलं होतं. जा आज चिंगीचा रिझल्ट आहे की दादा. जा तिच्या सोबत जा. आता चिंगी जन्मभर लक्षात ठेवेल माझा बाबा माझ्या रिझल्टच्या दिवशी आला नाही म्हणून. कळतोय तुला. दे ती बालदी दे इकडे. मला शिकवतोय, आईला शिकवतोय. वहिनी काय झालं? माझ्या चिंगीचा निकाल आहे आज. अरे नाही, ती पास होईल, चांगल्या मार्काने पास होईल, काळजी करू नका तू. तसं नाही म्हणत आहे नंदू दादा. तिने मला इथे बघितलं ना तर उगाच. हो पण हे पण काम महत्वाचं आहे की नाही. म्हणजे आज मुलांनी हे पाहिलं तर ते सगळे येतील ना आपल्या कार्यशाळेत, नाही का. हे घे पैसे मॅडम. ठीक आहे. बरं तुम्ही लावा, मी आहे. काय आहे? मला काय माहिती. तू त्यांना विचार जा. तू विचार जा. मी का विचारू. तू मी तुम्हाला सांगायला आलो इथे. मी सांगू का हे काय आहे? काय आहे? वर्कशॉप म्हणजे रे गंध मातीचा कार्यशाळा. आणि ही कार्यशाळा ही ताई घेणार आहे. गंध मातीचा कार्यशाळा. हे घे. म्हणजे मी सांगते कार्यशाळेत काय काय होणार ते. हा बाबा मला माहितीये आई नाहीये म्हणून तुला त्रास होतोय ना. मी रोज बघते तुला कोणाशी नीट बोलत नाहीयेस, सारखा रडतोयस.
आठवण येते ना खूप आईची. मलाही येते आणि आय एम डॅम शुअर की तिलाही आपली आठवण येत असेल. पण बाबा तू असं रडू नको ना प्लीज. हे बघ बाबा सगळं व्यवस्थित होणार आहे, तू नको काळजी करू. चिंगे तू किती समजूतदार झालीस. तुझ्या बाबापेक्षा सुद्धा खूप समजूतदार आहेस तू. माझ्या सोबत आहेस ना, मग मला खूप स्ट्रॉंग वाटतं. इतके दिवस मला वाटत होतं मी एकटा, माझ्यासोबत कोणी नाहीये म्हणून मला त्रास होत होता, पण आता नाही. नाही मी आहे ना तुझ्या सोबत, सगळं व्यवस्थित होणार बाबा. बाबा स्माइल. चल आता. अगदी सोपं आहे, सगळ्यांना जमेल. फी किती आहे? माफक आहे ताई. खरं तर प्रश्न पैशांचा नाहीये. आमची इच्छा आहे की मुलांना ना अशा कलेची आवड लागावी, एवढाच प्रयत्न करतोय आम्ही. ए बाबा तू मला ओरडणार नाहीस ना रे जर मला कमी मार्क्स पडले तर? नाही, पण तुला का असं वाटतं? तुझा अभ्यास झाला होता ना? झाला होता पण ए बाबा तिकडे असे सगळे गोळा का झाल्यात? काहीतरी इंटरेस्टिंग असेल तर थांब मी बघून आले. तुमच्या मुलीबद्दल ना मला थोडेसे होप्स होते, पण आता हे मार्क्स बघताय तुम्ही, आय एम व्हेरी सॉरी टू से, पण मला तरी हे सगळं इम्पॉसिबल वाटतंय. तुम्ही ना तिला भविष्यात जे काही करायचंय ना ते लाईफ स्किल्स शिकवा, त्यामध्ये तिला गुंतवून ठेवा. असंही अभ्यासात ब्राईट स्टुडंट ती नाहीच आहे. हे सगळं शिकवून तुम्ही तुमचा पैसा आणि वेळ वाया घालवताय आणि आमचाही. हे बघा, तुम्हाला माझं बोलणं हार्श वाटेल कदाचित, पण अहो संपूर्ण क्लासमध्ये फक्त रेवाचा रिझल्ट इतका कमी आलाय आणि म्हणून हे सगळं बोलायला लागतंय मला. मॅम ठीक आहे, चिंगीला आय मीन रेवाला कमी मार्क्स मिळालेत कळतंय मला, पण तुम्ही असं नाही बोलू शकत. माझी मुलगी काय हे तुम्हाला नाही माहिती. माझी मुलगी रेवा ही खूप समजूतदार आहे. तिला परिस्थितीची जाणीव आहे. ती आधीसारखं हट्ट नाही करत आता. आज खरं तर सकाळी इथे येण्याकरता माझ्यामध्ये ताकद नव्हती. माझ्या मुलीने मला धीर दिला, ती मला घेऊन आली. तुम्हाला म्हणून सांगतो, सध्या रेवाची आई आमच्यासोबत नाही राहत आणि म्हणून रेवा तिची सगळी कामं, तिचा अभ्यास, अगदी शाळेला जाण्या अगोदरची तयारी, हे सगळं ती स्वतः करते. त्यामुळे तिचं युनिफॉर्म नीटनेटका तुम्हाला दिसणार नाही कधी, किंवा तिचे केस, तिची वेणी व्यवस्थित बांधलेली दिसणार नाही. सगळं मान्य, पण ती स्वतः करते. तिचा समजूतदारपणा तुम्ही लक्षात घेतला ना तर तिच्या वयाचा अंदाज तुम्हाला बांधता येणार नाही मॅडम. तिला कमी मार्क्स मिळाले, पण तरी मला माझ्या मुलीचा खूप अभिमान वाटतो. नेक्स्ट टर्मला मी स्वतः तिच्याकडून तयारी करून घेईन आणि मला पूर्ण विश्वास आहे की ती चांगले मार्क्स मिळवेल. आणि हा, अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आमच्या घरात जे काही चाललेलं आहे त्या कुठल्याही गोष्टीचा माझ्या मुलीवर आणि तिच्या अभ्यासावर मी अजिबात परिणाम होऊ देणार नाही, एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो. लव यू बाबा. मॅम, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर तुमचा जो काही कन्सर्न माझ्या मुलीबद्दल तुम्ही दाखवलं त्याबद्दल. आणि हां, मीही जे काही बोललो, जास्त वेळ घेतला तुमचा, मला फक्त रेवाची बाजू तुमच्या समोर ठेवायची होती. बेटा, अजून 3 महिने आहेत आपल्याकडे, जोमाने तयारी करूया. आणि मला माहिती आहे म्हणजे रेवा हुशार आहे आणि नेक्स्ट टर्मला खूप चांगले मार्क्स मिळतील. ओके मॅम, थँक्यू सो मच. तिला ओरडू नकोस.
अरे ओरडू नको, काय ओरडू नको, मला त्रास होतो. अरे बघ ना, म्हणजे आता हा रिझल्ट शिक्षकांनी जेव्हा तुझ्या हातात दिला असेल तेव्हा तुझी काय अवस्था झाली असेल मला कल्पना आहे रे राजा. मला काही वाटलेलं नाहीये. म्हणजे चिंगीला कमी मार्क्स मिळाले त्याबद्दल मला काहीच नाही वाटलं. बाबांनी माझ्या टीचरला सांगितलंय तसं. राघव, तू शिक्षकांना पण बडबडून आलास? हा, तुझ्या लेकीनं अभ्यास केला नाही, तुझ्या लेकीला कमी मार्क मिळाले, त्यात इतरांची काय चूक? कारण त्यांना काहीच माहित नसणार की त्याने कुठल्या परिस्थितीमध्ये पेपर लिहिलेत ते. आपण जाणतो ना काय घडत होतं, काय परिस्थिती होती. आई, आपण ना लहान मुलांनी अभ्यास नाही केला तर फक्त त्यांच्या मागे तगादा लावतो, सर्रास बोलून मोकळे होतो. पण त्याच्या मागे काय परिस्थिती होती की जेणेकरून त्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम झाला याचा आपण विचारच करत नाही. आजी बाबा प्राऊड आहे माझ्यावर की एवढे तरी मार्क मिळवले म्हणून. हा, पण चिंगी, नेक्स्ट टाइम आम्ही सगळेजण तुझ्या अभ्यासावर मेहनत घेणार आहोत. डन. गो बाई, बापलेकीचं प्रेम उफाळून आलंय. असंच राहा रे बाबा, आनंदात राहा. मार्कांचं काय मेलं, आज आहे उद्या नाही. असंच बोलायचं, मार्कांचं काय मेलं, आज आहे तर उद्या नाही. मेलं काय मेलं, हा असं असे शब्द वापरायचे आहे? बरं, चिंगी जा, तुझा आवडून घ्यायचा. हा, चिंगे, इंग्लिश मध्ये बरे आहेत तुला, पण बाकी सगळ्या विषयात एकादशी ग. ऐकलंस का? जाऊ दे बाई, काटावर का होईना पण पास झाली आहेस. पण आजीचं मन ना ग, असं वाटतं आजीला आपल्या नातीला चांगले मार्क मिळावे. पण असू दे, काहीच हरकत नाही. चाल, हाल जपून ठेवा, रिझल्ट जपून ठेव. हा, बॅगेत टाक, घे. अनिता, वर्षा, मी आले, माझी मैत्रीण आहे, मी भेटून येते तिला. कशी आहे? मी मस्त, तू कशी आहेस? मी पण मस्त. आणि किती दिवसांनी भेटतीयेस. हो ग. बाय द वे, हे माझे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. तुम्ही इथे काय करताय? अगं, घरी प्रायव्हसी मिळत नाही ना, म्हणून इथे आलोय. ओके. पण काय ग, माझ्या मिस्टरांची ओळख करून घेतली, पण तुझ्या मिस्टरांची ओळख नाही का करून देणार? माझे मिस्टर? अगं ते काय, ते तो नंद्या आहे अगं. नंद्या इकडे. हा नंदू, आणि ही अनिता माझी मैत्रीण आणि हे तिचे मिस्टर. नमस्कार. अगं, हा माझा कॉलेजचा जुना मित्र आहे आणि आम्ही खूप वर्षांनी भेटलो ना, म्हणून आम्ही गप्पा मारत बसलोय. अच्छा, सॉरी नंदू दादा. अगं, मला वाटलं हेच तुझे मिस्टर आहे. तुझा आपला काहीतरी गैरसमज. बरं ठीक आहे, तुम्ही दोघं बसा, आम्ही येतो. हो चालेल, मी फोन करते आणि नंतर आपण खूप गप्पा मारायच्या. नक्की, एकदम नक्की. Yes. चल, बाय 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 बाय. चल नंदू. बाय. कुठे गेली होती तू? ते फोन करायला. काय? फोनवर गेम खेळायला. अरे बाबा, ते श्रीचे पप्पा ना, त्यांनी श्रीसाठी ना एक नवीन गेम डाउनलोड करून दिलाय, तोच खेळायला गेलेली. बर, ठीक आहे. पण तुला माहितीये का तुझ्या बाबाने तुझ्यासाठी काहीतरी प्लॅनिंग केलेलं आहे? कुठलं प्लॅनिंग? अभ्यासाचं? अभ्यासाचं नाही, उद्या आपण मस्तपैकी फिरायला जाऊया. आपण म्हणजे? तू आणि मी. हा, म्हणजे तुला जर का तुझ्या कुठल्या मित्रमैत्रिणींना सोबत घ्यायचं असेल तर काहीच हरकत नाही, आपण त्यांनाही घेऊ, मस्त खेळू, त्यानंतर लंच करू तुझ्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये. मग कुठे बरं आपण फिरायला जाऊया, शॉपिंग करूया आपण, आणि मग प्ले झोन मध्ये जाऊ, तुला हवं तेवढं खेळतो. हा बाबा, किती प्लॅनिंग करशील ना माझ्यासाठी, पण मी तुला कसं सांगू की मी पण तुझ्यासाठी प्लॅनिंग केलंय म्हणून. मी तुला उद्या आईकडे घेऊन जाणार आहे. काय? नकोय मला काही, हे तुझं प्लॅनिंग आहे ना, कॅन्सल करून टाक. मला नाही जायचंय ना, गेम झोनला जायचंय, शॉपिंग पण नाही करायची आहे, नाही जायचंय मला कुठेच. अच्छा, असं आहे का?
की तुला तुझ्या फ्रेंड्स सोबत टाइम स्पेंड करायचा आहे म्हणून मग आपण तसं काहीतरी प्लॅनिंग करूया, ठीक आहे? अरे बाबा माझं प्लॅनिंग झालंय आणि माझ्या प्लॅनिंग मध्ये फ्रेंड्स नाहीयेत, मग फक्त तू आहे. काय प्लॅनिंग आहे? बाबा मला ना उद्या पॉटरी क्लासला जायचंय आणि मला तिकडे उद्या तू घेऊन चल. पॉटरी क्लास? हो. बाळा हे काय क्लास? आता छान एवढं वेकेशन आहे, इतक्या सुट्ट्यात म्हटलं ना तर छान फिरायला जाऊया ना. तुला आवडेल त्या ठिकाणी आपण जाऊया. पण मला जे करायचंय त्याला तू का नाही म्हणतोय? घेऊन चलणार आहे मला पॉटरी क्लासला. बरं बरं ठीक आहे, तू म्हणतेस तिथेच आपण जाऊया, ठीक आहे? आता खुश? खुश. उद्या आपण दोघं जण पॉटरी क्लासला जायचं. तिथे वर्षा असते, इथे तुम्ही हसा हसा. बरं नंदू दादा, आधी चिडणं थांबवा बरं. हे बघा, आता वर्षा त्यांना थोडीच माहिती आहे की तुमच्या मनात नक्की काय त्यांच्याबद्दल. त्यांना तुम्ही सांगायला हवं ना. सांगायचं असतं म्हणजे कसं सांगायचं असतं आणि काय काय सांगायचं असतं? तुम्ही परत हसताय. हे बघ, तुम्ही त्यांना हे सांगायला हवं की तुम्हाला त्या किती आवडतात, तुमच्या मनात त्यांच्याबद्दल काय भावना आहेत, हे सगळं त्यांना कळायला हवं. म्हणजे आता माझं आणि ह्यांचं लग्न झालं ना, आपल्याकडे काय असतं माहितीये, लग्न झालं म्हणजे एकमेकांवर प्रेम. आमचं तर अरेंज मॅरेज होतं, पण ह्यांनी ठरवलं अरेंज मॅरेज असलं तरी काय झालं, आपल्या मनात हिच्याबद्दल काय भावना आहेत ह्या आपण तिला सांगायला हवं. मलाही त्यांच्याबद्दल वाटत होतं, मलाही सांगायचं होतं, पण माझ्यापेक्षा त्यांची घालमेल जास्त दिसत होती म्हणून मुद्दाम मी थांबले. सगळं कळत होतं मला, खूप प्रयत्न करत होते ते मला सांगण्यासाठी. काय माहिती का, प्रेम असणं जितकं महत्वाचं ना, तितकं ते प्रेम व्यक्त करणं जास्त महत्वाचं. मग ह्यांनी प्रयत्न सुरू केले. एकदा बागेत बोलवलं होतं मला. बाग खूप सजवली होती म्हणे त्यांनी, तोरणं वगैरे लावले होते म्हणे बागेत. काही कारणास्तव मी जाऊ नाही शकले. मग घरीच प्रयत्न सुरू झाले, तेही जमेना. मग शेवटी आम्ही फिरायला गेलो. तिथे दोघंही व्यक्त झाले. बागेत फिरतोय पण बाग सजवायची, बागेत तोरणं लावायची, एवढं सगळं करायचं कठीण आहे. प्रॉब्लेम काय आहे ना, तुमचा नवरा खूप चांगला आहे आणि वर्षाने तुमच्या नवऱ्याने तुमच्यासाठी केलेले प्रयत्न याची देही याची डोळा बघितलेला आहे. मग साहजिकच आहे, तिच्याही आपल्या जोडीदाराकडनं अपेक्षा वाढणारच नाही का? तिलाही वाटत असेल की माझ्या भावाने वहिनीसाठी एवढे सगळे चांगले प्रयत्न केले, तर त्याही पेक्षा जास्तीचे प्रयत्न आपल्या जोडीदारांनी करायला हवेत आपल्यासाठी. आणि हेच प्रयत्न माझ्याकडनं बहुतेक जमणार नाही. त्याची काळजी नका करू तुम्ही. तुमच्या मनात त्यांच्याबद्दल काय आहे हे त्यांना सरळ सगळं सांगून टाका. अहो, जास्त काही करायची गरज नसते. एखादं गुलाबाचं फूल घेऊन जा ना त्यांच्यासाठी. दादा, प्रेम जास्त महत्वाचं असतं. हरकत नाही एक गुलाब घेऊन जायला. ओय, हे पकड. अगं, मला मातीच्या क्लासला जायचं. हा मग कुठे नाही म्हटलं, कळलं? हा. आणि हा पोस्टरवर लिहिलंय की पेरेंट्स पण अलाउड आहे. ठीक आहे, जाऊया आपण. आधी आपण हे सगळं आवरूया. चल ये. ओय, थांब जरा. अगं काय आहे मारामारी? मला सिंगे आवर आता सगळं. चल, मी बोललो ना क्लासला, मी तुला क्लासला घेऊन जाईल. सुपर हिरो आहे मी. नको, मला नको मारू. सुपर हिरोला आवरायला आवडत नाही. पगाराला माणसं ठेवली सुपर हिरोनी मोठी. काय ग बाई, कसं काय आहे बघ. नाही हे घे बाबा घे. मी ना ओरडून ओरडून घसा दुखला आणि माझे पाय पण दुखले. मी आराम करते बाळा. हा अगं बाई, हा बाळा आराम करते रे. थकवलं या पोरीने पहिल्याच दिवशी. तू पण चल. ही पण गेली. चिंगी
अरे एवढं मीच आवरायचं का? येस येस, आवरलं माझं. हा चला निघूया. चल ये. काय? हा अरे हा चिंगी ऐक, मी काय सांगणार होतो तुला. हे बघ, तू तिकडे एन्जॉय कर, पण मस्ती अजिबात करायची नाही. तिथे कोणी टीचर असतील ना, त्या टीचर जे काय सांगतील ते ऐकायचं. कपडे काय बघते कपडे? हा कपड्यांवरून आठवलं, तुझे कपडे मातीने माखवू नकोस प्लीज. हा तेवढं कर. आपण कुठे चाललोय? मातीच्या क्लासला. जर मातीमध्ये माझा हात भरला तर कपड्यांना लागणार नाही का रे? जर कपडे खराब नाही होणार तर काय होणार? बरोबर आहे, माझं चुकलं. ठीक आहे, माझं मी मॅनेज करेल. तुझं काय मला सांग. काय माझं काय? हे कपडे घालून येणारे घरातले. मग काय झालं, आपण कुठल्या फंक्शनला नाही जाते ना? टीचरला आवडायला पाहिजेत ना रे तुझे कपडे. का काय? म्हणजे टीचरला काय वाटेल जर तू असे कपडे घालून आलास तर? तू माझा बाबा आहेस ना. चिंगी ऐक, मी काय सांगतो. हे बघ बाळा, म्हणतेस ते सगळं ठीक आहे, पण आहे ना आज रविवार आहे. हा मी काय ऑफिसवर घातलेलं नाही, हे घरचे कपडे ठीक आहेत. आणि ऐक, मी तुला तिथे सोडणार, घरी येणार आणि 2 तासानंतर परत तुला घ्यायला येणार आहे. मी टीचरांच्या समोर मी येणारच नाहीये, सो चालतील हे कपडे. ओके? पॅरेंट्सला अलाउड तर तुला आतमध्ये यायचंय. नको ना प्लीज. तुला आतमध्ये यायचंय आणि तुला वेगळा टी शर्ट पण घालायचंय. एकदा सांगितलं कळत नाही का रे तुला? चिंगी प्लीज. नाही, तुला वेगळा शर्ट घालायचाय. कळत कुठे काय? अरे तू काय कपड कशाला? फाटेल ग, काय करायचं याचं? तू माझाच आहे, मला येणार ना. तू काय बघतेस तू? हा घालायचंय तुला. कशाला? नको प्लीज. प्लीज ऐकलं नाही? मी ना अख्ख्या घरभर ना अख्खी खेळणी करेन ना. अख्ख्या घरभर खेळणी करेन. मग आजीला पण त्रास होईल आणि तुला पण त्रास होईल. तुला सगळं उचलावं लागेल. ऐक ऐक बरं, तू म्हणशील तसं करतो. हे बघ, मी आता सगळं आवरून ठेवलंय, तू म्हणशील तसं करतो. शर्ट घालतो. घालतो. हे बघ, हा शर्ट घालायचा ना, घालतो प्लीज. याची इस्त्री तर मोडली. घालतो. हे मातीचं एवढं मनावर घेतलंय. माझं तुझ्यावर, तुझं माझ्यावर, आपलं सगळ्यांच्यावर. काय बोलतोय मी? देवा मला हिंमत दे. आज नंदू घाबरू नकोस, सगळं होणार, व्यवस्थित होणार. आज आर्या पार करून टाकायचं. वर्षा, मला नेहमी चिडवायचीस ना, एवढ्याचीच फुलं का आणली, तेवढ्याचीच फुलं का आणली. आज मी 50 फुलं घेऊन आलोय. 50. प्रत्येक दिवसाला एक, म्हणजे 50 दिवस जातील. वर्षा, आज मी तुला सांगणारच की माझं तुझ्यावर प्रेम आहे. काय? ते एवढी फुलं? हो. तरी 30 असतील ना? 30 नाही येतो, 50 आहेत. 50 आहे? हो. काय सांगताय? होय. अरे वा. अहो असं काय करताय? त्या मी कोणासाठी तरी आणलं होतं. कोणासाठी आणले? वर्षासाठी आणले. काय? वर्षासाठी आणले? हळू हो, वर्षासाठी आणलंय. कारण की आज मी तिला आहे ना मनातलं सांगणार आहे सगळं. माझ्या काय सांगणार आहे? म्हणजे माझ्या मनातलं तिला सगळं काही सांगून टाकणार आहे. बघा. खरं सांगताय? हो, खरं सांगतोय. नक्की? म्हणजे आज खरंच महत्वाचा दिवस आहे. हे घ्या, ऑल द बेस्ट. थँक्यू. पुढे सरकलं की सांगा. काय? ते मंडपवाल्यांना ऑर्डर द्यायला लागते ना, आणि बँडवाल्यांना पण आधी सांगावं लागतं. बघा तुम्ही सुद्धा वर्षात आल्या. अरे बापरे. मागणं देत आहे. अरे बापरे. ते द्यायचं आहे त्यांना देऊन टाका, नाही तर विसराल. नाही. वर्षा आली. किती वेळा घाबरवाल? काय उशीर झाला. सॉरी. उरतच काय? पण ते चला तर चाललो. ते वर्षात ते मी अरे वा, फुलं एवढी आज स्वस्त होती वाटतं. अगं ते मी अशी द्यायची आणि काय? ते काय चाललंय?
आज रविवार असून सुद्धा तू माझ्यासाठी घराच्या बाहेर पडलीस ना, म्हणून मी तुझ्यासाठी ही फुलं आणली. काहीतरी तुझं. बरं चल आता, काय प्लॅनिंग आहे, काय ठरवलंय, चल तरी. हा इथपर्यंत पोहोचला. घराखाली येतो काय, फुलं देतो काय, आणि माझी बायको फुलं घेते, माझ्या नावचं मंगळसूत्र घालते, त्याच्याबरोबर गळ्यात गळे घालून फिरते. लाजही नाही वाटत. बस त्यांची मस्ती आजच उतरवली. चिंकी अजून किती लांब आहे? अरे बाबा आलो. इथून इथून राईट आहे या गेट मध्ये. आता सरळ चल. चिंकी इथे काहीच दिसत नाहीये. अरे चल तर बघूया तर. मॅप मध्ये तसंच दाखवते. हा बाबा लेफ्ट 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 लेफ्ट. सरळ सरळ. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. हे काय इथे तर दाखवतंय. आलो. ए बाबा थांबव थांबव थांबव. इथेच असेल आय थिंक. त्या नंदूचं घर आहे. बाबा हा चल ना. नाही बाळा तू जा. आपण नंतर एकत्र जाऊया. तोपर्यंत मी थांबतो इथेच बाहेर. तू जाऊन ये जा. अरे का रे, पॅरेंट्सला अलाउड आहे आतमध्ये. तू चल. असू दे, तू ये ना जाऊन. तुला एकदा सांगितलं कळत नाही का रे. तू चल रे. बरं थांब थांब थांब. खर तर तू अभ्यासात कमी पडलीस हे म्हणणं खूप चुकीचं आहे. आई बाबा म्हणून आम्ही दोघंही खूप कमी पडलो ना ग. आमच्या दोघांच्या भांडणामुळे तुझे हाल होत आहेत ना, कळतंय ग बाळा मला. पण चिंगी अगं काय करू मी, मला काहीच कळत नाहीये. माझा तुझ्यावर तेवढाही हक्क नाहीये की मी म्हणावं की मी चिंगीला घेऊन जाते, मी घेईन तिची काळजी. मी नाही ग चिंगी असं करू शकत. आणि मी तुला घेऊन गेले ना बाळा तर ह्यांना खूप वाईट वाटेल. हे नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आणि हे लक्ष ठेवतायत ना बाळा तुझ्यावर. दिवस रात्र ह्यांची पण कसरत होत असेल ग. घर, ऑफिस, तू, आई, ताई, त्रास होत असेल ना यांना. पण हे मात्र खरं की तुझ्याकडे दुर्लक्ष होतंय ग बाळा. त्याचा मला पण त्रास होतोय. चिंगी नाईलाज आहे ग माझा. जमलंच तर माफ कर ना तुझ्या आईला.